गुड़ी पड़वा और ईद मना रहे कुल्ला के HDIL क्रांति नगर के लोगों ने पेश की एकता की मिसाल। कुल्ला के प्रीमियर HDIL बिल्डिंग नंबर 2 क्रांति नगर के लोगों ने रविवार को गुड़ी पड़वा के साथ ईद मना रहे एकता की मिसाल पेश की है। इस क्रांति एकता सोसाइटी के A से लेकर G विंग बिल्डिंग के हजारों लोगों ने एक साथ मिलकर दोनों त्यौहार मनाए। गुड़ी पड़वा और ईद की रौनक यहाँ देखते बन रही थी। दोनों धर्मों के लोग एक साथ झूमते नाचते नजर आए। इसलिए बोलना जरूरी समझ रहा हूँ, यहाँ आए हुए सबका सम्मान करता हूँ, सबको हाथ जोड़कर नमस्ते सलाम करता हूँ। दोस्तों, ये परंपरा मैंने इसलिए शुरू किया है कि हमने देखा पिछले दिनों जो होली का प्रोग्राम यहाँ हुआ एकदम शांतिपूर्वक हुआ, बहुत बेहतरीन हुआ और इसका मैसेज दूर तक गया कि नमाज के पहले आप लोगों ने होली खेलना बंद किया और एकता का आपने जो संदेश दिया है, मैं आप सबका शुक्रगुजार हूँ। हाथ जोड़ करके आप सबको धन्यवाद देता हूँ। और मैंने जो ये सत्कार समारोह आज रखा है, मैं इसी खुशी में रखा है कि हमारे जो ये कंपाउंड है A से लेके G तक जितने विंग हैं, ये पदाधिकारियों को मैं धन्यवाद देता हूँ और आप सबको धन्यवाद देता हूँ और आप सबसे एक ही आशा रखता हूँ कि हर त्योहार हम सब मिल के मनाएंगे और अपनी अपनी एकता बना के रखेंगे। आम्ही क्रांतीनगर संदेशनगरमधील रहिवासी या ठिकाणी 2 नंबर बिल्डिंगमध्ये आमचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन झाल्यानंतर जे सर्वांमध्ये एकता निर्माण झाली। आज हिंदू मुस्लिम शीख ईसाई बाजूला धर्म जात बाजूला ठेवून एक होळीचा उत्सव आम्ही सर्वांनी एकत्रपणे प्रेमाचं वातावरण बनावं या निमित्ताने आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या मुक्तार चाचाजी यांचं फार मोठं योगदान आहे। अशाच प्रकारचा हा कार्यक्रम पुढे देखील राबवावा। आमच्यामधली दरी जी आहे ती दरी या उत्सवाच्या निमित्ताने संपुष्टात येण्याचं काम होतं आणि अशाच प्रकारचं चाचाजींना देखील मी विनंती करेल का अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होत राहावं। आपला आपसामध्ये एक सलोखा प्रेम भाईचारा वाढत जावा ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि तुमचं सर्वांचं योगदान ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्या सभासदांना मी विनंती करतो की चांगल्या प्रकारे असा सहयोग जर प्राप्त झाला, सुंदर प्रकारे हे कार्य होईल, आपला आपसी एकोपा वाढेल, प्रेम वाढेल, सन्मान वाढेल, सत्कार वाढेल, अशाच प्रकारचे कार्यक्रम निरंतर होत राहो ही सर्वांचरणी प्रार्थना। क्रांतीनगर रहिवासी संघातर्फे आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी बिल्डिंग नंबर 2 मध्ये जे पुनर्वसन झालेलं आहे, मुळातच गुढीपाडवा हा त्योहार जो आहे, हा सण जो आहे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि त्या शौर्याच्या प्रतीकाच्या निमित्तानं जो आजचा जो आनंद साजरा होत आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपले रहमान चाचाजी यांनी जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम करून मुक्तार चाचा याने जो आपला सत्कार समारंभाचा कार्यक्रम करून या ठिकाणी एकताचे जे एकतेचं जो प्रतीक राबवलं त्याबद्दल आपणा सर्वांना बिल्डिंग नंबर 2 तर्फे सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हे शौर्याचं प्रतीक आहे या ठिकाणी तुम्हाला परत एकदा जाणीव करतो। मेसेज चांगला जातोय याचं कारण असं आहे की आम्ही लोक क्रांतीनगर बैल बाजारातून इथे शिफ्टिंग झालेले आमची, तर तिथे आम्ही लोकांनी जे हाल काढलेत ते इथल्या लोकांना हाल होऊ नयेत हीच अपेक्षा आमची होती आणि जे भाईचारा आहे, जो भाईचारा टिकून राहण्यासाठी त्याच्याबद्दल मुक्तारबाईंनी जे सहकार्य केलं, जे कार्यक्रम राबवला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद प्रकट करतो आणि या 2 नंबर बिल्डिंगच्या सर्व रहिवाशांनी जे मुसलमान लोक आहेत त्यांचे जे नमाज वगैरे जे पडतात त्यांना काय त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून होळी हा सण एकदम शांततेमध्ये आणि त्यांना न काही त्रास होता याने आम्ही लोकांनी तो पार पाडला। तर त्याच्याबद्दल मी रहिवाशांचा धन्यवाद आणि मुक्तार चाचा यांचा धन्यवाद मानून मी 2 शब्द करणार आहे। तो देखील सार्वजनिक मिळून करणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही हिंदू भाई देखील आमच्या ईदमध्ये सामील होऊन एक भाईचाऱ्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे। तो सलोखा प्रेम आदर एकमेकांचा वाढत जाण्याची आमचा
पर्यंत राहील आणि मी विनंती करेन आबाद चाचा, मुक्ता चाचा यांनी देखील आपले भाव प्रकट करावे. मेरा एक मानना है आपके माध्यम से, ग्लोबल चक्रा के चैनल के माध्यम से मैं ये संदेश देना चाहता हूँ कि इधर मंदिर, इधर मस्जिद, इधर गुरुद्वारा, इधर गिरजा, मतलब तो इबादत करना है, जिधर चाहे उधर गिरजा. हम हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम एक है, हमारी जात एक है, धर्म एक है, वो भी है इंसानियत. दोस्तों, दुनिया में दो ही धर्म आया, एक धर्म नर नारी है और एक जात इंसानियत है. मैंने उसी पे हमेशा ध्यान दिया है. और जो 2 नंबर बिल्डिंग के ए विंग से लेके जी विंग तक के जितने पदाधिकारियों ने पिछले दिन जो होली का प्रोग्राम हुआ, उन्होंने जो सहयोग दिया, मैं उसके लिए धन्यवाद देना चाहता हूं कि परिसर में जब मैं 11:30 बजे बालाभाई में उतरा तो मुझे एक भी कोई रंग वाला नहीं दिखा. लोगों के दिल में एक सोच थी, हम नमाज को जाएंगे, हमें रंग फेंका जाएगा, लेकिन हमने यहाँ ये देखा क्या एकता निभाया है इन हिंदू भाइयों ने. मैं इन सबको सलाम करता हूँ, बार बार इन सबको धन्यवाद देता हूँ और मैं एक इनसे उम्मीद रखता हूँ. सर, जो भी प्रोग्राम यहाँ होगा, हम सब का प्रोग्राम है. भगत जी हमारे फेडरेशन के भी सचिव है, इस ब्रिज के भी सचिव है, और जितने पदाधिकारी आए हैं मैं सबका हार्दिक अभिनंदन करता हूँ. साथ ही साथ सोनौने जी एसोसिएशन के अध्यक्ष है, सी के भी अध्यक्ष है. मैं इन्हें सबको ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ कि पूरे यहाँ के फेडरेशन के आप अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार बनो. हमारी पार्टिंबा आपके साथ है, हम आपके साथ हैं. और आप सबसे मैं ये उम्मीद करता हूँ कि सर, कोई यहाँ धर्मवाद, जातवाद की बातें नहीं होनी चाहिए. हमें एकता का मिसाल देना चाहिए. ये मिसाल पूरे हिंदुस्तान को जाएगा कि हम सब एक हैं, एक रहेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर माझ्या 2 नंबर बिल्डिंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. कारण की वेगवेगळ्या संदेशनगर, क्रांतीनगर, वेगवेगळ्या गल्लीतून, वेगवेगळ्या चाळीतून लोक इकडे एकवटले. पण वाटलेलं की कोण मराठीमध्ये पण वेगवेगळ्या जाती आहेत, पण त्या एका प्रत्येक झाडाचं फूल घेऊन ह्या 2 नंबर कमिटीने एक माळा तयार केली आणि ती खरोखर ईश्वरचरणी अर्पण केली. खरोखर मला ह्या कमिटीचा किंवा ह्या पूर्ण 2 नंबर बिल्डिंगमध्ये मी राहायला आलो परमेश्वर कृपेने. मला इथे घर मिळालं, त्या परमेश्वराचा मी आभारी आहे. आणि ह्या जनसमुदायाचा या जनसमुदायाच्या सागरामध्ये मला आंघोळ करायचं पुण्य माझ्या आई वडिलांच्या कृपेने मिळालं. खरोखर मी या सर्वांचा मनापासून आभारी आहे. असंच प्रेम सगळ्यांचं माझ्यावर राहावं, त्याच्या पलीकडे तर शब्दच सुचत नाही. धन्यवाद. खरोखर चाचा, या चाचांनी एक तरुण पिढीला उत्तेजित करणारी की सच्चाई काय आहे, मनुष्य धर्म काय आहे, परमात्मा काय आहे, याचं ज्ञान ह्या 2 शब्दात या चाचांनी दिलं. म्हणजे गीता राहिली, यांचं कुराण राहिलं, पण ह्या सर्वांचा सारांश येतो तो एक चाचांनी 2 शब्दात फक्त तरुण पिढीला सांगितलंय. फक्त तो आचरणात आणणं म्हणजे तो विचारात येणार. खरोखर मी त्यांचा पण मनापासून आभारी. क्रांतीनगरमधून आम्ही सर्व रहिवासी इकडे आलेलो आहे. आम्हाला खूप प्रॉब्लेम होते, पण ते आम्ही आमच्या आजच्या प्रयत्नाने ते सगळे सॉल्व्ह केलेले आहे. आणि आता सर्वांनी एकत्र मिळून आम्ही चांगले मिळून राहतोय आणि सगळे आमची सोसायटी एन्जॉय करते आणि सगळे व्यवस्थित आहे. मैं इस प्रोग्राम को बाखूबी जो संचालन किया और इस प्रोग्राम को जो कामयाब किया है, वो हमारे सेक्रेटरी फेडरेशन के भी और यहाँ के भी मैं विजय साहब का धन्यवाद देता हूँ. साथ ही साथ एक गलती हम सब से हो गई. किसी शुरुआत करने से पहले हमें कम से कम जो सर्वप्रथम पूजनीय है गणेश जी, उनका हमको
को सम्मान करना चाहिए। लेकिन मैं लास्ट में गजाननम भूतलादिसेवितं कपित्त जम्बु फलचार भक्षणम उमासुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम कहते हुए ओम गणेशाय नमः मैं सबका आभारी हूँ, सबको धन्यवाद देता हूँ, आपको भी धन्यवाद देता हूँ। और आने वाले वक्त में इससे भी बेहतरीन हम लोग मिलकर प्रोग्राम करेंगे, ये सबसे आशा है।